आज ना लई दिवसातनं व्हिडिओ काढायला मला दाखवतो मी आमच्या पेरूला किती पेरू लागलेत ना हो का वरती किती लागलेत दिसलं हे सगळं पेरूच इथं सकाळीला पहिलं काम करायच्या आधी टेकण लावले लय खाली वाकलं होतं झाड सगळं असं खाली टेकलंच होतं हे ह्याच फांदीला एवढं लय इथं दुसऱ्या फांदीला नाही तेवढं हा फांदीला नाही तेवढं एकाच फांदीला जास्त लागले तर योगा कोंबड्यांची पण पिलं निघले ती दाखवते मी कोंबड्यांची पिलं पण पावट्याचं वेल पाऊस पडायला लागला गवत पिकांच्या आधी गवत आधी होतं वरती येतं आम्ही किती इथलं गवत काढलं होतं आम्ही ना इथलं किती काँग्रेस काढला होता आणखीन किती उगवलं आहे 2दा काँग्रेस काढला होता एकदा औषध मारलं होतं मग इथं पण नारळाच्या बुडात लय गवत येतं कसं काय एवढं गवत उगवतं काही एखादं माळव्याचं बी पडलं तरी उगवत नाही पण गवताचं किती दिवस राहिलं तरी ते बी उगवतंच जास्त करून काँग्रेसाचं मग आपलं पेरूचं झाड लावले का कलम केलेलं कोंब यायला लागले कोंब नव्हतं पहिलं का नाही काही कोंब यायला लागले ह्याला पण इथं यायला लागलं कलम केलेली झाड आहे ती पावट्याचं पण हो का किती चढले वरती ऊन चमकते मला तर लय दिवस झाले व्हिडिओ नाही त्याला व्हिडिओ तरी टाकावा का इकडून पण चढले पावटा वांग्याची वांगी वांग कोरपड एक तरी जळाली कोरपड ही शेजारीच लावली होती ती जळून गेली कारलेला पण कारली ही ना वेल चढतच नव्हता मी शेवट्याला ना मग इथं कुठे गेलं मग इथं बांधलं आहे वेल तरी आता एवढा चढा नाही ते मनाने बघ ना असं मनाने हे होतं चढतो ते किती पटापटा हलतं पण हे खालीच पडतं आहे खालीच पडतो पण मी त्याला बांधलं आहे मग आता इकडून कसं चढतोय काय माहिती आहे का कारली यांना माहीतच नाही कारली लागलेत म्हणून यांनी बाजारातनं घेऊन आलेत कारली मग इकडं पण पावट्याचं हे पण चढवलं आहे इकडं हे चढलं आहे पटपट हे लाकूड उभा केलं की हे चढला बघा हे इकडे एक लाकूड उभा केलं इथे एक चढलं आहे तिथे एक लाकूड उभा केली त्याच्यावर पण चढायला लागलं एकच विल्ली आहे हो का हे पण आलेलं वर आता हे तर गाठण डबल त्यांनी मारली आता हे बघा की महागारी कसं फिरतोय सगळी त्यांनी अशी गाठण तयार केल्यावरच केली आहे मग आपलं ना ती नारळ चढवायचं असंच इकडं आता वर जाऊन द्यायचं नंतर नारळाला पण टेकून द्यायची मग हे तर एक पण पेरूचं झाड आहे एक जळाले हे काय आपलं का पेरूचं झाड चांगली पावसाळ्यात लगेच झाडं चिटकते ती अशा आपण किती हो का तुळस फिरवा घराच्या मागं आपल्या घराला आणखीन प्लास्टर करायचं राहिले का तुळस कारण तुळशीच्या मंजुळा आम्ही सगळ्या टाकले होते सगळ्या तुळशीचं उगवते बघा आता नंतर ना इथं लय गवत आले सारखं तरी काढले 3दा काढलं होतं 2दा ते 3दा मग इथं एक पेरूचं झाड लावले घरची कालवा करते ती सगळी पेरूची झाड लावती पहिले खाली रानात एक आहे इथं एक आहे आता ही 3-4 लावली ती काही सीताफळाचं पण रानात मध्ये चालतं ते उपटलं आणि घरी आणून लावलं होतं किती भारी आले तर पुढच्या वर्षी आपल्याला घरची सीताफळ खायला मग इथं एक सीताफळाचं झाड आले काय तुळस एक सीताफळाचं पण जांभळीचे आहेत या एक सीताफळ पण ना जांभळीच्या बुडात आले
यायला पण वरती चढायची जागा नाही. जांभळीने अडचण केली त्याला. म्हणलं पण हाय रस्त्याच्या कडेला बाया चालल्या कामाला की नेते त्या म्हणलं त्यांनी खाऊन आपण राहिलेली खायची. सगळ्यांनी खाल्लेलं आपण करायचं. आणखीन पुदिना पण आलाय. त्यांना मी लावल्या म्हणलं कोंबड्या खातात पण मला कोंबड्या काहीच करत नाही त्या. आता हे उन्हाला कुठेतरी ठेवायला लागेल. याला ऊन लागणं आणि आरुषने ना त्यातली सगळी माती काढली होती. मग मी टाकायला आली कशी चोपली त्याने माती. इथं आता हे उकरायला लागेल थोडी माती. उकरून ना थोडी हे करायला लागेल भुसभुशीत. ती निबार केली प्रोजेक्टचं. फुलं पण लागते ती बी. फुलाचा संपत आली. मग इथं ना चिमणीने घरटं केलं होतं. एक दिवशी मी बघितलं अंड त्यात एकच अंड होतं. दुसऱ्या दिवशी बघायला गेले त्यात अंडच नाही. मग तिनं कुठं नेलं आमच्या बनीनं खाल्लं. बनी पण चढते झाडांवर. मग तिनं खाल्लं काय माहिती. कोंबडीची पिल्लं बघून निघले ती का कोंबडी निघले ती. त्यांना पहिली एक अंडी घालत होती. मनानेच कोंबडीत अंडी घालत होती. ती इथंच खोडक बसली तर मग तिला हाय जागेवर बसवली होती. इथंच पिलं काढन लय पाऊस पडायच्या आधी. मग तिनं ना हे आता हे इथले जेसीबीने हे सगळं हलवून घेतले दगडं. जेसीबीने हलवले सगळं असं दगडाचा ढीग होता. हे दगडाचा ढीग तिकडं नेऊन टाकायचं आहे. तिकडं फलाकडं नेऊन टाकायचं आहे तिकडं. मग तेच येतं ना असं एकदम लेवल करायचं. कारण पोरं येतं खेळत त्यामुळं सफाईचं करायचं. लय दगड ती दारात समोरच लगेच दिसत होती आली की. आणि ते सगळं तिला ते आरुषने माझ्या साड्या आणल्यात खेळायला. आरुषने शिवणं घर बांधतात त्या साड्यांचं. कसं करतात ते पारताची सायकल ती लय राडा करते ती. आपण किती उचल तर ती राडा करते ते. कोंबडी एकच निघले काय की बघा. आईपासनं कसं हळूच बघते कसं डोकावते हळूच. नंतर त्या कोंबडीनं एकच पिलू काढलं. कोंबडी नाही चावती. त्यानं एकच पिलू काढलं आणि त्यालाच घेऊन फिरायला लागली. त्यावर दुसरी बसवली होती. दुसरी खुडूक दुसरी बसवली हो का. ह्यातनं पण निघायला लागले हो का. ह्यातनं कसं कटोच्या मारते. येत ना किती त्यांना पण मेहनत घ्यायला लागते. हातनं पकटोच्या मारून ती बाहेर येते ती. मग किचन आहे का किती छान आहे. पहिले पण असलंच आहे. निघते नाही का. आता ही पहिल्या कोंबडी खाली नेऊन ठेवायचं म्हणजे दुसरे निघते नाही. 5-6 अंड्यातनं निघायला लागले ती. इथनं उन्हाने चमकते. इथनं पण ही झाले. इथनं पण झाले आणि इकडं 2 येते. मी ती दुसऱ्या अंड्यातनं निघते पिलं. नंतर ती काय करायला लागलेत कोंबड्या एका पिलाकडे लक्ष द्यायला लागले. ना पिलांपाशी ठेवून दे म्हणजे ती किती सोडलं तर बघा ना ती पिलं सुद्धा सोडवत नाही. आजच्यात अलगत एकदम बसती आहे. म्हटलं की पिलांना तर कशी बोलवते. गावाकडं म्हणलं की कोंबड्या मांजरं कुत्री शेरडं सगळं लागते. सगळं किती छान बसली. सगळी अंडी पण घेतली पिलं पण घेऊन बसली जवळ. चला जाऊन असं झाकली कुठल्या तिला हवा जायसाठी. नाहीतर आतमध्ये उद मारण त्यामुळे झाकून ठेवलं का. चला कसं वाटतं आपला छोटासा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईबर करायला विसरू नका. बेल आयकन बटन दाबा. बाय.